Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. So now today we will start the next point of the water management, that is the rainwater harvesting. So as what is rainwater harvesting? Anyone can tell me? As the word rainwater harvesting, if you see these three words, Storage of rainwater. rainwater, good. Rain, it means मराठीमध्ये आपण पाऊस म्हणतो, वॉटर म्हणजे पाणी, आणि हार्वेस्टिंग, दॅट इज इम्पॉर्टंट. रेन वॉटर, पावसाचं पाणी, आणि हार्वेस्टिंग, इट मीन्स वी हॅव टू रियूज और स्टोर दिस वॉटर फॉर दी पर्पज. देर आर सो मेनी पर्पज of store the water of rain. So that we will see how to store, what are the methods of storing the rainwater, that we will see why rainwater, what is rainwater, why rainwater harvesting we have to do, and methods of rainwater harvesting. That part we will cover here. Okay, see, if you see this picture and if you read the statement, तुम्ही जर पिक्चर हे पाहिलं आणि जर वर्ड जर पाहिले, काय हा पडणारा काय दिसतोय? पाऊस दिसतोय, बरोबर आहे? हा, रेन आहे. हा रेन एक टेरेस वरती काय केलंय त्यांनी, एक टँक कलेक्ट केलाय की काही पाणी याच्यामध्ये कलेक्ट होईल, किंवा जर टँक मध्ये नाही झालं तर पडलेलं पाणी दुसऱ्या वेळी इथून कलेक्ट करून आपण काय करू शकतो, ग्राउंडच्या स्टोरेज टँकला आपण ते सेव्ह करू शकतो किंवा स्टोरेज करू शकतो, किंवा तेच पाणी परत टेरेस टँकला स्टोअर झालेलं पाणी आपण परत कशासाठी वापरू शकतो, इथं गार्डनला वापरू शकतो, इथं कार वॉशिंगला वापरू शकतो, किंवा या टँक मधलं जे वॉटर आहे ते काय करू शकतो, या ठिकाणी एका टँक मध्ये साठवून ते गार्डनला वापरू शकतो. अशा पद्धतीनं आपण जे काय घराच्या वरती, टेरेस वरती किंवा रूफ वरती पडलेलं जे काय पावसाचं पाणी आहे ते एका ठिकाणी कलेक्ट करून आपण वेगवेगळ्या पर्पज साठी ते यूज करू शकतो. सो दॅट इज दी रेन वॉटर हार्वेस्टिंग, टू स्टोअर दी रेन वॉटर. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? टू स्टोअर दी रेन वॉटर अँड यूज फॉर फ्युचर. फ्युचर मध्ये कशाला यूज करू शकतो? फॉर गार्डन पर्पज, फॉर कार वॉशिंग पर्पज, फॉर वॉटर क्लोसेट हिअर रिटर्न, म्हणजे घरामध्ये टॉयलेट असतील त्या टॉयलेटसाठी आपण तो वापरू शकतो. सो इन दिस वे वी कॅन यूज दी वॉटर विच एवर स्टोअर्ड. गॉट इट एव्हरीवन? ओके, सो विल सी. Yes. See, what is rainwater harvesting? What is rainwater harvesting? If you see here picture, here this is one person, this is second person, and this is third person. So these three persons standing here. So what we can think about these persons? काय हे पहिले दोन पर्सन्स आहेत, काय थिंक करतो इथं, काय चाललेलं आहे? पावसाचं पाणी या ठिकाणी काय होतंय, त्यांनी जो काय अम्ब्रेला वापरला, वॉटर कलेक्ट करतात. नाही, फर्स्ट जो दोन पर्सन आहेत ते काय, जे रेनचं वॉटर आहे ते काय होतंय, त्यांच्या अम्ब्रेला किंवा छत्रीवरती पडते आणि ते वॉटर परत काय होऊन जाते, वेस्ट होते. आणि सेकंड पर्सन आहे इथला, थर्ड पर्सन, ज्याला आपण 3 नंबर दिलाय, या पर्सन काय केलंय, करतात वॉटर. हा, हे काय करायला लागलेत, या एरियामध्ये जे काय वॉटर कलेक्ट होणार आहे त्याला त्यांनी पाईप जोडलेली आहे, त्या पाईप थ्रून त्यांनी स्वतःच्या पाठीमागे एक टँक बसवलेला आहे की ज्याच्यामध्ये हे वॉटर काय होत आहे, स्टोअर होत आहे. म्हणजेच रेन वॉटर वी हॅव टू स्टोअर. सो दिस पर्सन इज स्टोरिंग दी रेन वॉटर. सी, इमेज पाहिली आपण. But what is rainwater harvesting? What is technical meaning of the rainwater harvesting? See, rainwater harvesting is a simple method by which rainfall is collected for future uses. Rainfall is collected for
फ्युचर युजेस. म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग ही अशी एक सिंपल किंवा मेथड आहे की ज्या मेथडने आपण काय करू शकतो, रेन वॉटर कलेक्ट करतो, पावसाचं पाणी जमा करतो की आणि ते पाणी काही भविष्य काळातील वापरासाठी किंवा भविष्य काळात त्याचा वापर करतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग is a method in which we are storing the rainwater and using for future. That's it. So the collected rainwater may be stored, utilized in different ways or directly used for the recharge purpose. काय करतो रेन वॉटर? रेन वॉटर काय करतोय आपण? कलेक्ट करतोय. इट मे बी स्टोअर्ड, आपण ते साठवून ठेवतो, किंवा युटिलाइज वापरतो इन डिफरंट वे, म्हणजे गार्डनिंगसाठी वापरू शकतो आपण, कार वॉशिंगसाठी वापरू शकतो, WC वॉटर क्लोसेट म्हणजे आपल्या घरातील टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरू शकतो, or directly used for recharge purpose. What is recharge purpose? आपल्याला फक्त मोबाईलचा रिचार्ज माहित आहे, बरोबर आहे. What is here word is written recharge means what? Here word is written recharge, it means whatever rain water, जे काय पावसाचं पाणी आहे ते डायरेक्टली जमिनीमध्ये मुरवणे, दॅट इज दी रिचार्ज. म्हणजेच ग्राउंड वॉटर रिचार्ज करणे. रिचार्ज पर्पज हिअर मीन्स व्हॉट? ग्राउंड मध्ये किंवा ग्राउंडच्या खाली पाण्याची पातळी वाढवणे, दॅट इज दी रिचार्ज ऑफ ग्राउंड वॉटर. सो दिस वे वी कॅन यूज दी रेन वॉटर. डायरेक्टली यूज करू शकतो, स्टोअर करू शकतो, किंवा डायरेक्टली आपण ग्राउंड मध्ये ते काय करू शकतो, मुरवू शकतो, किंवा ग्राउंडची पातळी, पाण्याची पातळी वाढवू शकतो. So that is rainwater harvesting. Then with this depleting ground level and fluctuating climate condition, rainwater harvesting can go a long way to help mitigate these effects. म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळं ग्राउंड वॉटर लेवल म्हणजेच जमिनी खालची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. rainwater harvesting can go a long way to help mitigate these effects. म्हणजे पाण्याचा जो वापर आहे किंवा पाण्याची जमिनीखालची जी काय पातळी आहे ते आपण इन्क्रीज करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची मदत होते. सो दॅट इज दी रेन वॉटर हार्वेस्टिंग. गॉट इट? Yes, sir. ओके. सो नाउ why rain water harvesting? का करण्याची गरज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग? सो देर आर सो मेनी points written here. Why rain water harvesting is required? Why? So if we discuss about the first point, to overcome the inadequacy of surface water to meet our demand. To overcome the inadequacy of surface water. सध्या तुम्हाला वापरायला पूर्णपणे पाणी क्षमतेनं मिळतंय का? एवढं पाणी पृष्ठभागावरती आहे, आपण म्हणतो 71%. तरी पण आपण काय म्हणतो? पाणी नाही, शेतीला पाणी नाही, पिण्याचं पाणी नाही. कंप्लेन वरती कंप्लेन असतात आपल्या, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? यस सर. हा, एवढं मिळत असून सुद्धा हा, मग इनएडिक्वेसी सरफेस वॉटर वरची, म्हणजे सध्या जे सरफेस वरती अवेलेबल पाणी आहे त्याची इनएडिक्वेसी आहे, ती जर भरून काढायची असेल, टू ओव्हरकम we have to go for रेन वॉटर हार्वेस्टिंग. Rainwater हार्वेस्टिंग. गुड. हे भरून काढायचं असेल तर आपल्याला आपल्या टेरेसवर पडलेलं पाणी आपल्यासाठी साठवून ठेवणं गरजेचं आहे. This is the first answer of why. First answer we got. Second answer, variation in water availability. Variation.
एकसारखं पाणी सगळ्या ठिकाणी आहे का? पंढरपूरला भीमा रिव्हर म्हणजे चंद्रभागा रिव्हर आहे, म्हणून पंढरपूरच्या आसपास पाणी आहे, त्यांना त्याची जाणीव होत नाहीये. पण त्याच केसमध्ये सपोज पंढरपूर किंवा सोलापूर जिल्ह्याचाच काही मंगळवेढा भाग असेल, काही सांगोला भाग असेल, तर या ठिकाणी थोडीशी पाण्याची कमतरता आहे. म्हणजेच व्हेरिएशन्स इन वॉटर अवेलेबिलिटी, प्रत्येक ठिकाणी एकसारखं पाणी नाहीये. जरी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगनं पाणी जे साठवलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे, ते शेतीसाठी जर आपण ह्यूज प्रमाणात वापरत नसेल, तर घरगुती वापरासाठी आपण 100% त्या पाण्याचा वापर करू शकतो. सो व्हेरिएशन इन रेन वॉटर अवेलेबिलिटी म्हणजे पाण्याची क्षमता, पाण्याची अवेलेबिलिटी प्रत्येक ठिकाणी सारखी नाहीये, त्यासाठी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. देन रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स द प्रोटेक्टिंग नेचर. रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स प्रोटेक्टिंग नेचर. पाणी अवेलेबल नाहीये म्हणून आपण काय करतो? बोर घेतो, बरोबर आहे? विहीर खोदतो, बरोबर आहे? म्हणजेच काय करतोय? ग्राउंड वॉटर जे आहे अवेलेबल ते आपण काढून घेतोय ग्राउंड मधून, आणि अर्थचं आपल्या किंवा ग्राउंडचं काय होतंय? ग्राउंड मध्ये पाणी कमी पडतंय, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. ग्राउंड मध्ये जमिनीच्या खाली प्रचंड उष्णता वाढते. म्हणजे आपण काय करतोय हो? एन्व्हायरमेंट किंवा अर्थला प्रोटेक्ट करण्याऐवजी काय करायला लागलोय? अर्थ डॅमेज करतोय. मग इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर्स रेन वॉटर हार्वेस्टिंग? आहे की नाही आपली रिस्पॉन्सिबिलिटी? जर आपण तिथून पाणी काढून घेतोय म्हटल्यानंतर त्याच जमिनीत पाणी मिळवणं सुद्धा आपलीच जबाबदारी आहे ना, आहे की नाही? का करायला पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग? द रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स प्रोटेक्टिंग नेचर. नेचर प्रोटेक्ट करायचं असेल तर आपल्याला ॲज अ रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून जे काय पाणी वाहून जाणार आहे ते पाणी स्टोअर करून जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. तेव्हा तुमच्या जमिनीची ग्राउंड वॉटर टेबल वाढेल, किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे होतंय किंवा जे जमिनीच्या आतमध्ये टेम्परेचर जे इन्क्रीज होतंय ते रिड्यूस करायचं असेल तर ॲज अन रिस्पॉन्सिबल पर्सन वी हॅव टू वर्क in the area of rainwater harvesting. Then quality of water supply. Quality of water supply. जर रिव्हरचं पाणी असेल, तलावातलं पाणी असेल, साठवून ठेवलेलं पाणी आपण काय करतोय? ट्रीटमेंट करतोय. आपण पाहिलं वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाहिला. मग त्या ठिकाणी ट्रीटमेंटची प्रोसेस यूज करायची, ट्रीटमेंट करायचं वॉटर आणि सप्लाय करायचं. जर टेरेसवरचं डायरेक्टली पाणी जर आपण कलेक्ट करून ते जर वापरलं तर ते नदीच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीनं ते क्वालिटी ऑफ वॉटर असेल. काय क्वेश्चन आहे का तुमचा? कोणाचा क्वेश्चन होता का काय? नो सर. सो क्वालिटी ऑफ वॉटर मीन्स व्हॉट? डायरेक्टली वॉटर आपल्याला टेरेसवरचं मिळेल, सो दॅट वॉटर इज विदाउट हार्डनेस और लेस ट्रीटमेंट प्रोसेस आपल्याला रिक्वायर्ड लागेल, म्हणून क्वालिटी ऑफ वॉटर आपण मिळेल आपल्याला. देन टू अरेस्ट डिक्लाइन इन द ग्राउंड वॉटर लेवल. डिक्लाइन, अरेस्ट म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, अरेस्ट केलं म्हणजे काय केलं? अटक केलं. डिक्लाइन म्हणजे काय? कमी करणे. ग्राउंड वॉटर लेवल जी कमी होते ती आपल्याला अरेस्ट केली पाहिजे, म्हणजे अटक केली पाहिजे. ग्राउंड वॉटर लेवल ही इन्क्रीज करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. कमी होण्याची जी काय ग्राउंड वॉटर टेबल कमी होण्याची जी काय प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसला थांबवलं पाहिजे, त्या प्रोसेसला अटक केली पाहिजे, अरेस्ट केलं पाहिजे. मग ते अरेस्ट करायचं म्हणजेच काय? वी हॅव टू गो फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग.
म्हणजे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग कडे जाणं गरजेचं आहे. देन अगेन व्हाय रेन वॉटर हार्वेस्टिंग रिक्वायर्ड? टू एनहान्स अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर ॲज अ स्पेसिफिक प्लेस अँड टाइम अँड युटिलाइज रेन वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, ग्राउंड वॉटर टेबल इन्क्रीज करण्यासाठी एखाद्या प्लेसला किंवा एखाद्या टाइमला ते इन्क्रीज करून आपण त्या रेन वॉटरचं युटिलायझेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? एखाद्या विलेजसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे. काय करावे लागेल? एक वेल कन्स्ट्रक्ट करावी लागेल, त्यानंतर एक पाईपलाईन करावी लागेल, त्यानंतर एक मोठा वॉटर टँक कन्स्ट्रक्ट करावा लागेल, प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला कनेक्शन्स द्यावे लागतील. ओके, दिस इज दी प्रोसिजर फॉर दी ड्रिंकिंग वॉटर सप्लाय करायचं असेल तर. बरोबर आहे ना? आलं का लक्षात सर्वांच्या? हे करावं लागेल ना सर्वांना. जर पाणी एखाद्या गावाला द्यायचं असेल तर कुठेतरी ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे अशा ठिकाणी विहीर खांदावी लागेल, पाईपलाईन करावी लागेल, पाण्याची उंच टाकी बांधावी लागेल, घरापर्यंत कनेक्शन्स द्यावे लागतील पाईपलाईनचे. हे करावं लागेल. बट इन्स्टेड ऑफ दिस, जर त्या प्रत्येक गावानं प्रत्येक घरावरती प्रत्येक घराच्या जवळ जर खड्डा काढला, पावसाचं पाणी जर स्टोअर केलं तर ते वर्षभर पुरेल असं जर पाणी स्टोअर करून जर वापरलं तर ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली का नाही? आपण सस्टेन झालो एन्व्हायरमेंटमध्ये. सो सच इन दिस वे वी कॅन डेव्हलप दी नेशन. सो दॅट इज दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट. करू शकतो आपण. वन ऑफ दी एक्झाम्पल इन लातूर, एक लातूरमध्ये एक एक्झाम्पल आहे. एक घर आहे, मोठी फॅमिली आहे. ते वर्षाचं सगळं पाणी पावसाळ्यामध्ये साठवतात. घरामध्ये एक मोठा, मराठीत आड म्हणतो आपण, बरोबर आहे? माहिती आहे सर्वांना? Yes, sir. त्या घरामध्ये ते मोठ्या आडामध्ये पाणी साठवतात आणि वर्षभर वापरतात. मी कुठेतर व्हॉट्सअपला कुठेतर ती व्हिडिओ पाहिलेला आहे. म्हणजे ते काय झालं? रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं. कोणतंही म्युन्सिपलचं पाणी वापरत नाही. घरामध्ये कुकिंग, बाथिंगला वापरणारं पाणी हे 4 महिन्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी घरामध्ये स्टोअर करतात आणि ते वापरतात. दॅट इज इट. लातूरमध्ये कुठे आहे आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, मी एक व्हिडिओ पाहिला होता. बट दिस इज दी एक्झाम्पल. मग का एका घरामध्ये होतं, एका गावामध्ये होऊ शकत नाही? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. देन टू इन्क्रीज इनफिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर इन दी सबसॉइल. टू इन्क्रीज इनफिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर म्हणजेच पावसाचं पाणी पाझरून जमिनीमध्ये, सबसॉइल म्हणजे ते जमिनीमध्ये जिरपलं तर काय होणार आहे हो? जमिनीची किंवा ग्राउंडची वॉटर टेबल इन्क्रीज होणार आहे. जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढवणार आहे. कशाने? जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर. अँड this has decreased drastically in urban area due to paving of open area. बघा, पावसाचं पाणी जर आपण जमिनीमध्ये मुरवलं, पाणी सबसॉइल म्हणजेच काय? जमिनीच्या खालची माती, सबसॉइल, अंडरग्राउंड. त्या मातीमध्ये जर आपण पर्कोलेशन पद्धतीनं जर रेन वॉटर जर आपण इनफिल्ट्रेट केलं तर जमिनीची वॉटर टेबल वाढेल. बट ती वॉटर टेबल सध्याच्या काळामध्ये डिक्रीज व्हायला लागलेली आपल्याला दिसते. कशामुळं? हे रिटर्न अर्बन एरिया ड्यू टू पेविंग ऑफ ओपन एरिया. अर्बन एरिया म्हणजे शहरी एरियामध्ये काय व्हायला लागले? ओपन एरिया दिसला की पेविंग ब्लॉक टाकायचे, ओपन एरिया दिसला की टाइल्स करायच्या, ओपन एरिया दिसला की कॉन्क्रीट करायचं. तर कॉन्क्रीट, पेविंग ब्लॉक किंवा जर टाइल्स असलेल्या एरियामधून पाणी खाली जाईल का हो? एनीवन? नाही. हा, मग ते इनफिल्ट्रेशन कसं जिरपणार पाणी मातीमध्ये? आणि मग जमिनीची वॉटर टेबल कशी वाढणार ग्राउंडची? सो वी हॅव टू डू दिस.
ते पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे आपल्याला. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डू दी रेन वॉटर हार्वेस्टिंग. And last answer of why rainwater harvesting is to increase agricultural production. If required, we can use this stored water for agricultural purpose. जर गरज पडली तर ते पाणी आपण काय करू शकतो, शेतीसाठी वापरू शकतो. डॅम तर कन्स्ट्रक्ट करतोय, बंधारा कन्स्ट्रक्ट करतोयच, बट रेन वॉटर हार्वेस्टिंग रूफवरती, आपल्या घरावरती किंवा गावामध्ये रस्त्यावरून वाहणारं पाणी हेही साठवणं तेवढंच गरजेचं आहे. आर यू गेटिंग एव्हरीवन व्हाय रेन वॉटर हार्वेस्टिंग इज रिक्वायर्ड? आलं का लक्षात सर्वांच्या? Yes. ओके. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर काय होईल, काय मदत होईल आपल्याला? व्हॉट आर दी ऍडव्हान्टेज ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग? So here first advantage, provide sufficiency to water supply. स्वतःला आपण स्वतः साठवलेलं पाणी वापरू शकतो. सेल्फ सफिशियन्सी, जितकं स्वतःला लागेल, स्वतःच्या घराला लागेल इतकं पाणी आपण काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. इफ वी डू द रेन वॉटर हार्वेस्टिंग. जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आपण ते पाणी स्वतःसाठी स्वतः कलेक्ट करू शकतो. रिड्यूस द कॉस्ट फॉर द पंपिंग ऑफ ग्राउंड वॉटर. जमिनीच्या खालून आपण बोललो मगाशी, बोरहोल्स मधून पंप करतो, वेल मधून पंप करतो पाणी. इफ वी यूज द रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक, काय होईल हो मग? रिड्यूस द कॉस्ट ऑफ पंपिंग. जमिनीच्या वरतीच आपण एका स्टोरेज टँकला पाणी स्टोअर करणार. सो वी कॅन रिड्यूस दी कॉस्ट ऑफ पंपिंग. प्रोव्हाइड दी हाय क्वालिटी ऑफ वॉटर, सॉफ्ट अँड लो इन मिनरल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जर कलेक्ट केलेलं पाणी असेल तर ते पाणी चांगल्या पद्धतीचे असेल, हाय क्वालिटी ऑफ वॉटर असेल. जर तेच पाणी नदीनी नाल्याने आलं असेल तर त्या मे बी ते सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, बॅक्टेरिया असतील. पण तेच पाणी जर टेरेसवरनं आलं असेल तर ते मे बी ॲज कम्पेअर टू अदर सोर्स हाय क्वालिटी ऑफ वॉटर असेल. लो मिनरल्स, जर ते जमिनी खालून आलं नसेल तर त्याच्यामध्ये हार्डनेस कमी असेल. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज. देन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर थ्रू डायल्युजन व्हेन रिचार्ज. इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर. जमिनीच्या खालच्या पाण्याची आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो डायल्युशन व्हेन रिचार्ज. ज्यावेळी आपण काही अशा बोर घेऊन जर या बोरमध्ये जर असं पाणी सोडलं तर काय होणार आहे, हे होल्स आहेत, बोर होल्स आहेत, खूप साऱ्या डेप्थला आपण हे होल्स कन्स्ट्रक्ट करायचे आणि याच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर जमिनीची पातळी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर. जमिनी खालच्या पाण्याची काय होणार आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे. रिड्यूस सॉइल इरोजन अँड फ्लडिंग इन द अर्बन एरिया. सॉइल इरोजन, रिड्यूस सॉइल इरोजन, इट मीन्स व्हॉट? हा, कोण सांगेल? मातीची धूप. हा, कशामुळे मातीची धूप होते? ज्यावेळी पावसाचं पाणी आपल्या घराच्या टेरेसवरून, रूफवरून पडतं, त्यानंतर ते पाणी आपल्या अंगणातून वाहत ते काय एका ठिकाणी थांबतं का? नाहीये. त्याला जिकडं ग्राउंडचा फ्लो मिळेल, स्लोप असेल, त्या बाजूने ते वाहत जातं. मग ते काय स्वतः फक्त पाणीच वाहत जातं का? नाही, काय होतं त्या केसमध्ये? माती पण जाते. हा, त्या केसमध्ये सॉइल इरोड होत जाते. सॉइलचा कोण बोललं? काय ऐकायला आलं नाही व्यवस्थित?
तुमचा आवाज ब्रेक झाला. सॉइल इरोजन मध्ये वॉटरमुळे सॉइलचा अप्पर लेअर वाहून जातो. जमिनीची धूप होते किंवा जमिनीचा जो किंवा मातीचा जो वरचा लेअर आहे तो आपण बघितलंय. पाऊस पडल्यानंतर आपण गावामध्ये, खेड्यामध्ये, सिटीमध्ये सगळीकडे पाहिलेलं आहे की पाणी वाहून जात असताना जमिनीचा मातीचा पार्ट वाहून घेऊन जातो. म्हणजे रिड्यूस, जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर ते पाणी साठवणार आहे, म्हणजे ते रिड्यूस होणार नाहीये. फ्लडिंग इन दी अर्बन एरिया. अर्बन एरियामध्ये पेविंग ब्लॉक बसवले, टाइल्स बसवलेत, कॉन्क्रीट केलेलं आहे, मग त्यामुळं पाणी फास्ट वाहत जातं. मग ते वाहत जाणं म्हणजे ते पाणी फास्ट वाहत गेल्यामुळे काय होणार आहे, फ्लड सिच्युएशन येते. फ्लड सिच्युएशन म्हणजे इतकं पाणी साचून जातं की गटारी तुंबतात. गटारी तुंबले की कोणाच्या घरात पाणी जातं. आपण पाहिलेलं आहे, टीव्ही चॅनलला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ड्युरिंग द रेनी सीझन. गेटिंग इट? सो फ्लड सिच्युएशन येऊ शकते. This is the advantage of rainwater harvesting. The rooftop water harvesting is less expensive and easy to construct, optimum and maintain. बघा, रूफटॉप हार्वेस्टिंग म्हणजे रूफवरती पडणारं पाणी, म्हणजे रूफ म्हणजे छत, छतावरती पडणारं जे पाणी आहे ते जर साठवलं तर ते लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी खर्चिक आहे. इझी टू कन्स्ट्रक्ट, इझी आपण ती मेथड यूज करू शकतो, कन्स्ट्रक्शन करू शकतो. पाइप्स वगैरे वापरून कशा पद्धतीने कलेक्ट करायची प्रोसेस राबवू शकतो. ऑप्टिमल अँड मेंटेन, आपण ते व्यवस्थित ते ऑप्टिमम आणि मेंटेन करू शकतो. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज. इन डिझर्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग ओनली बिलीव्स. डिझर्ट मीन्स व्हॉट? वाळवंट. वाळवंट, करेक्ट, वाळवंट. मग ही मेथड वाळवंटामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो. दिस मेथड ऑफ स्टोरिंग दी वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण वाळवंटामध्ये या चांगली वापर करू शकतो की जेणेकरून फ्युचरमध्ये त्या पाण्याचा उपयोग करता येईल. नो लँड इज वेस्टेड फॉर स्टोरेज पर्पज अँड नो पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंट इन्व्हॉल्व. म्हणजे अशी काही जास्त लँड आपल्याला लागत नाही ॲज कम्पेअर टू डॅम. तलाव एखादा मोठा कन्स्ट्रक्ट केला तर तलावामध्ये कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला खूप सारी जमीन आपली वेस्ट होते. डॅम कन्स्ट्रक्ट केला तर खूप साऱ्या एरियामध्ये जी काही जमीन असेल, घरं असतील, ते आपल्याला काय करायला लागते, त्यांचं रिहॅबिलिटेशन करावं लागतं. इन केस ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या घराच्या शेजारचा जवळचा आपलाच एरिया फक्त काय होऊ शकतो, आपण यूज करू शकतो. So that is the advantage of the rainwater harvesting. Then groundwater is not directly exposed to evaporation and pollution. बघा, जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं म्हणजे छतावरचं पडलेलं पाणी जर कलेक्ट केलं तर त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे का? नाही होणार. ते पाणी कुठं वाहत जाऊन कुठं थांबणार नाही, त्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही किंवा पोल्युशन होणार नाहीये. जर वाहत गेलेलं पाणी कुठे जातं, रिव्हरला जातं, म्हणजे आपल्या वेस्ट वॉटरमध्ये ते मिक्स होतं. मग अशा केसमध्ये काय होतं की पोल्युशन होऊ शकतं. रेन रूफवरचं, छतावरचं पडलेलं पाणी जर वाहत गेलं तर ते वेस्ट वॉटरमध्ये मिक्स होणार, त्याच्यामुळं त्या वॉटरचं पोल्युशन होणार. आणि ते न होऊ देता जर तेच वॉटर आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जर आपल्या घरामध्येच जर ते स्टोअर केलं तर त्याचं इव्हॅपोरेशन किंवा पोल्युशन होणार नाही.
Okay. Now next advantage of rainwater harvesting is effects rise in groundwater level. म्हणजे जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक यूज केली तर ग्राउंड वॉटर लेवल म्हणजे जमिनीच्या खालची पाण्याची जी पातळी आहे ती वाढण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि त्यानंतर तेच पाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. बोरहोल्स, वेलने आपण तेच पाणी वापरू शकतो. सो राईज इन ग्राउंड वॉटर लेवल इट मीन्स जमिनीच्या खालची पाण्याची पातळी वाढण्यामध्ये आपल्याला मदत होईल. Then next advantage is mitigates effects of drought. Drought. What is drought? Drought म्हणजे दुष्काळी एरिया. दुष्काळी एरियामध्ये जर आपण हा म्हणतो आपण की दुष्काळी एरिया आहे, आम्हाला पाणी मिळत नाहीये, प्यायच्या पाण्यासाठी पंढरपूरहून लातूरला ट्रेन पाठवले आपण. लातूरचंच एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळालं की एका घरामध्ये एका आडामध्ये वर्षभराचं पाणी 4 महिन्याच्या पावसाचं साठवून ठेवलं जातं. सो मिटिगेट इफेक्ट ऑफ ड्रॉट. दुष्काळी हा असा इफेक्ट, दुष्काळ भाग आहे असं म्हणण्याची वेळ येणारच नाही आपल्याला, तो निघून जाईल. मिटिगेट म्हणजे कमी होईल. सो दीज आर दी ऍडव्हान्टेज ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Okay. So there are two methods of रेन वॉटर हार्वेस्टिंग. कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हणजे पाणी साठवून कसं ठेवायचं, कोणकोणत्या पद्धती आहेत. देर आर टू मेथड्स. सो फर्स्ट मेथड इज दी सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग. फर्स्ट मेथड इज सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग. सो व्हॉट इज सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग? सरफेस वरून पाणी वाहून जाणार साठवायचं. हा, गुड. सरफेस वरून वाहून जाणारं पाण्याचं स्टोरिंग करायचं. गाव आहे आपले, गावामध्ये रस्त्यावरून पाणी वाहून जाते, रूफवरलं पडलेलं पाणी अंगणामध्ये पडतंय ते वाहून जाते. शहर असेल, अर्बन एरिया, कॉन्क्रीट रोड असतील, पेविंग ब्लॉक बसवलेला एरिया असेल, जे जे ओपन एरिया आहेत त्या सगळ्या ओपन एरियामधून पाणी वाहून जाणार, ते पाणी म्हणजे सरफेस रन ऑफ झाला. मग गार्डन आले, पार्किंग आले, प्लेग्राउंड्स आले, या सगळ्या एरियामधून जे काय वाहून जाणार पाणी आहे दॅट इज दी सरफेस रन ऑफ. सो इन अर्बन एरिया रेन वॉटर फ्लोज अवे ॲज अ सरफेस रन ऑफ. बघा, अर्बन एरियामध्ये हे जास्त होतंय, विलेज एरियामध्ये सुद्धा होतंय, नाही असं नाही. सो इन अर्बन एरिया रेन वॉटर फ्लोज अवे ॲज अ सरफेस रन ऑफ. पडलेलं पाणी डायरेक्टली वाहून जात आहे. सो दिस runoff could be caught and used for recharging aquifer by adopting the appropriate method. appropriate method किंवा appropriate way यूज करून आपण काय करू शकतो, रन ऑफ होणारं पावसाचं पाणी आहे ते रिचार्ज करू शकतो. रिचार्ज मीन्स ग्राउंड मध्ये ते मुरवू शकतो. सो सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग म्हणजे काय, एखाद्या ओपन एरियामधून किंवा एखाद्या एरियामधून वाहून जाणारं पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवणे, दॅट इज दी सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग. ओके. So now if you see here, surface runoff harvesting means what? If you see two images here, दोन इमेज आहेत बघा. फर्स्ट इमेज मध्ये काय दिसतंय, हा फ्लो आहे वॉटरचा, बरोबर आहे का? हा वॉटरचा फ्लो आहे आणि या ठिकाणी एक काय केलेलं आहे त्यांनी, एक जाळी आहे, म्हणजेच या ठिकाणी खड्डा खणलेला आहे किंवा एक होल आहे की ज्याच्यामध्ये हे पाणी काय होतंय, आतमध्ये जाते, म्हणजेच रिचार्ज होत आहे. वाहून येणारं सरफेसवरचं वाहून येणारं पाणी रिचार्ज होत आहे. सेकंड इमेज जर पाहिली तुम्ही तर काय केलेलं आहे हो, एक खड्डा आहे, पॉन्ड आहे की ज्याच्यामध्ये ते पाणी साचलेलं आहे. हे पाणी काय होणार आहे, नंतर ग्राउंड मध्ये
रिचार्जिंग होणार. रिचार्ज Recharge होणार आहे म्हणजे होणार. मुरणार आहे म्हणजेच रिचार्ज होणार आहे. ग्राउंड लेवल रिचार्ज होणार आहे. सो रन ऑफ हार्वेस्टिंग आपण या पद्धतीने करू शकतो. ओके, सो व्हॉट इज रन ऑफ हार्वेस्टिंग दॅट वी विल सी हियर. रन ऑफ हार्वेस्टिंग हियर रन ऑफ वॉटर इज कलेक्टेड म्हणजे वाहून जाणारं पाणी काय करतोय आपण, सरफेस वरून वाहून जाणारं पाणी आपण रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये काय करतोय, कलेक्ट करतोय. गार्डन, ड्रायवे, लँडस्केप्स, ओपन फील्ड, पार्क्स, रोड्स, पेवमेंट्स अँड अदर ओपन एरियाज. कुठून कुठून आपल्याला पावसाचं पाणी रन ऑफ हार्वेस्टिंग साठी मिळू शकतं. गार्डन्स, ड्रायवे म्हणजे आपलं 2 व्हीलरची वे असेल, 4 व्हीलरचा वे असेल, रोड म्हणू शकत नाही, ड्रायवे म्हणजे वॉकवे असू शकतो. लँडस्केप्स म्हणजेच लॉन्स असतील वेगवेगळे गार्डनिंगचे. ओपन फील्ड काही ओपन लँड असेल, पार्किंग एरिया असेल, रोड्स असतील, पेवमेंट केलेले एरिया असतील. या सर्व एरियावरून वाहून जाणारं पाणी आपण जर अडवलं आणि रिचार्ज केलं तर दॅट इज दी रन ऑफ हार्वेस्टिंग. द एन्व्हायरमेंट कॅन बी युज्ड टू हार्वेस्ट द रेन वॉटर रन ऑफ म्हणजेच या एरियामधलं पाणी आपण साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो, वॉटर स्टोअर करू शकतो. By using this method, runoff harvesting method आपण जर यूज केली, it is possible to collect water from a larger area. खूप अशा लार्ज एरिया मधलं वॉटर आपण ग्राउंड रिचार्ज करू शकतो किंवा साठवून ठेवू शकतो, स्टोरेज करू शकतो. This is a particularly advantageous in the large area of low rainfall. जिथं कमी रेनफॉल होतो आणि लार्ज एरिया आहे अशा एरियामध्ये आपण काय करू शकतो, या पद्धतीची मेथड यूज करू शकतो आणि वॉटर स्टोअर करू शकतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. रन ऑफ हार्वेस्टिंग सिंपल आहे. गार्डन, प्लेग्राउंड, पार्किंग, रोड, पेवमेंट एरिया, एखादा ओपन एरिया, या सगळ्या एरियामध्ये जे काय पावसाचं पाणी पडतंय ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, एका कुठल्या तरी साईडला कलेक्ट करायचं आहे किंवा तिथंच मोठा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये रिचार्ज करायचा आहे किंवा एक होल घ्यायचा आहे की ज्या फायनली एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाणार आहे ते वॉटर एका वेनी, त्या ठिकाणी आपण ते काय करू शकतो, रिचार्ज करू शकतो. Okay, so second method of the rainwater harvesting is the rooftop rainwater harvesting. First method आपण पाहिली surface runoff harvesting and second is a rooftop harvesting. रूफ म्हणजे छत, घराचं छत. ओके, म्हणजेच घराच्या छतावरचं पडलेलं पाणी आपण काय करायचं आहे, स्टोअर करायचं. So it is a system of catching rainwater where it falls. ज्या घराच्या टॉप सरफेस वरती पडणारं जे पाणी आहे ते काय करायचंय, कॅच करायचंय आणि ते स्टोअर करायचं. दॅट इज द रूफटॉप रेनवॉटर. इन रूफटॉप हार्वेस्टिंग द रूफ बिकम्स अ कॅचमेंट. बरोबर आहे? समजा हे अशा पद्धतीची तुमची काय घर आहे, बरोबर आहे? हा जो एरिया आहे या एरियावरतीच पडलेलं पाणी तुम्ही यूज करणार आहे, बरोबर आहे की नाही? सो दिस इज दी सो दिस इज दी युअर कॅचमेंट. कॅच करणारा एरिया, रेनफॉल कॅच करणारा एरिया म्हणजे तुमचं छत. So the roof becomes catchment. हा catchment झाला तुमचा. And the rain water is collected from the roof of house and building. एखादं हाऊस असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल मोठी G+1, 2, 3, 4, 10 किंवा एखादं इंडस्ट्रियल बिल्डिंग असेल. इंडस्ट्रीला सुद्धा टॉप रूफ आहे की नाही, छत आहे की नाही इंडस्ट्रीला सुद्धा. मग इंडस्ट्रीच्या छतावरून सुद्धा पडणारं पाणी किंवा एखाद्या हाऊस म्हणजे आपलं घर असेल, स्वतःचं बंगला असेल, मग तो स्लॅब असेल किंवा पत्रा असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल मोठी, याच्या सर्वाच्या टेरेसवरून जे काय पाणी
पावसाचं वॉटर पडणार आहे ते आपण काय करायचं आहे, कलेक्ट करायचं. So that comes under the rooftop rainwater harvesting. It can either be stored in tank or diverted to artificial recharge system. आपण काय करू शकतो, घरावरचं पडलेलं पाणी छतावरचं एकतर डायरेक्टली स्टोअर करू शकतो और डायव्हर्टेड टू आर्टिफिशियल रिचार्ज. मग आपण या ठिकाणी बोर होल्स घेऊ शकतो आणि इथून साठवलेलं पाणी पाईपने आपण काय करू शकतो, डायरेक्ट ह्या होलमध्ये सोडू शकतो, किंवा घराच्या जवळच मोठा असा एक खड्डा कांदू शकतो, इथून आलेलं पाणी डायरेक्ट त्याच्यामध्ये सोडू शकतो. सो इन दिस वे वी कॅन रिचार्ज द ग्राउंड. जमिनीच्या खाली जितकं मुरवता येईल तेवढं आपण पाणी मुरवू शकतो. सो धिस मेथड इज लेस एक्सपेन्सिव्ह. कमी खर्चिक आहे ही मेथड and very effective, and it implemented properly helps in augmenting the groundwater level of the area. आपल्या एरिया मधलं जे ग्राउंड वॉटरची लेवल वाढण्यासाठी या मेथडनी आपण चा वापर करू शकतो, की जी खूप अशी इफेक्टिव्ह आहे आणि कमी खर्चिक आहे. गॉट इट एव्हरीवन? येस सर. सिंपल आणि सोपा आहे. ओके, सो इफ यू सी द पिक्चर हिअर, तुम्ही इमेज पाहिली तर बघा काय दिसतंय. हे आहे रूफ, तुमचं रूफचा टॉप आहे. या रूफच्या टॉप वरून कलेक्ट होणारं पाणी काय केलं आपण, या स्टोरेज टँकला आणलं. बरोबर आहे, हा स्टोरेज टँक आहे. आता या स्टोरेज टँक मध्ये काही सॉइल्स पार्टिकल्स आहेत. पाणी ज्यावेळी इथून खाली आलं त्यावेळी काही सॉइल पार्टिकल्स हे आहेत तिथं. मग पाणी पुढे जाताना आपण काय करायचं, एक फिल्टर बेड बसवायचा. जसं आपण वॉटर ट्रीटमेंट मध्ये आपण फिल्टर बेड पाहिला की ज्याच्यामध्ये सँड आहे, ग्रॅव्हल आहेत, अशा लेअर मध्ये ते आपण लेड करतो. मग ते जे फिल्टर आहेत त्या फिल्टर मधून ज्यावेळी पाणी पास होतंय त्यावेळी काय होणार आहे, तुमचे सॉइल पार्टिकल्स काय होणार, कॅच होणार, याच्यामध्ये कॅच होणार म्हणजे अडकून बसणार आहेत आणि परत पुढे पाणी तुमचं सेकंड स्टोरेज टँकला जाणार आहे. हे स्टोरेज टँकचं पाणी बघा परत इकडे जाणार आहे. ही आणि ही बिल्डिंग सारखी दिसते का, बरोबर आहे का, दिसते ना सारखी. येस. मग या बिल्डिंगच्या तिसऱ्या फ्लोअरला बघा हे यूज ऑफ वॉटर, म्हणजे इथल्या रूफवर पडलेलं पाणी इथूनच आपण याच एरियामध्ये ट्रीटमेंट करून इथंच इथल्याच फ्लोअरला वापरलं जातं. दॅट इज दी रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. असं काय अवघड वाटत नाही मला, बरोबर आहे ना, काय अवघड नाही, इझी आहे ना समजायला. हो सर. ओके, सो नाउ व्हेरियस मेथड्स ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग. कोणकोणत्या मेथड्स आपण यूज करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये, म्हणजेच काय करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. रिचार्जिंग दी बोर होल्स. हा सांगायचं मला, रिचार्जिंग दी बोर होल्स म्हणजे काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये, याचं मिनिंग काय. रिचार्जिंग दी बोर होल्स मीन्स व्हॉट, ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये असलेले जे बोर होल्स आहेत त्या होल्स मध्ये डायरेक्टली, आता आपल्या घराच्या एरियामध्ये बोर होल्स असतात, सिटीमध्ये वगैरे असतात जनरली, तर त्या बोर होल्स मध्ये डायरेक्टली आपण काय करू शकतो, रूफ पाणी मुरून, हा डायरेक्टली पाईपनी आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि ती पाईप डायरेक्टली त्या बोर मध्ये सोडू शकतो आपण. सो that recharging of boreholes. Then recharging through wells. Wells म्हणजे विहीर. विहीर. विहिरीमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, पाणी रूफ वरचं डायरेक्टली विहिरीमध्ये आपण सोडून देऊ शकतो, त्यामुळं ग्राउंड वॉटर रिचार्ज होऊ शकेल. देन रिचार्जिंग थ्रू पिट्स. कसं रिचार्ज करू शकतो अजून ग्राउंड वॉटर, पिट्स म्हणजे काय, व्हॉट इज पीट. पीट म्हणजे खड्डे. असे आपण काय करू शकतो, खड्डे खांदू शकतो आणि याच्यामध्ये काय करू शकतो आपण,
वॉटर सोडून ग्राउंड वॉटर रिचार्ज करू शकतो. रिचार्जिंग थ्रू ट्रेंचेस. ट्रेंच म्हणजे काही चाऱ्या खोदू शकतो आपण आणि ते पाणी तिथंच मुरू शकतो. आता गव्हर्नमेंटची पाणी अडवा पाणी जिरवा स्कीम सर्वांना माहीतच आहे, बरोबर आहे ना. मग आपण आपल्या शेतामध्ये वगैरे असे बंड बांधलेले पाहिले असतील, पाहिलेत का सर्वांनी काय असे बंड, की म्हणजे या एरियामध्ये पडणारं पाणी काय होणार आहे, इथं साचून राहतं. या एरियामध्ये पडणार स्लोप, कसा स्लोप आहे जमिनीचा त्याच्यावरून हे इथंच साचून राहतं. या एरियामधून येणारं पाणी इथं साचून राहतं आणि साचलेलं पाणी काय होणार आहे फायनली, रिचार्ज होणार जमिनीमध्ये. रिचार्ज होणार, इनफिल्ट्रेट होणार, म्हणजेच जमिनीमध्ये मुरणार. सो फॉर दॅट पर्पज वी कॅन ट्रेंच, कन्स्ट्रक्ट द ट्रेंच. कोणती आमिर खानची काय संकल्पना आहे ते, कोण सांगितलंय? पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन. मग पाणी फाउंडेशन मध्ये कोणी काम केलंय का? आपण अशा पद्धतीचे ट्रेंच खोदत होतो आपल्या जवळपासच्या एरियामध्ये, बरोबर आहे ना. अशा पद्धतीचे स्लोप. हा, जर जमिनीचा उतार असा असेल स्लोप, तर या एरियाला असे ट्रेंच खोदायचे लॉंग लेंथला, आणि मग इथून पडलेलं पाणी हे याच्यामध्ये साचलं जातंय आणि ते तिथंच मुरलं जातंय. हे पाणी वाहून फायनली इथं कुठं तर नाला आहे तिथं जात नाहीये, अडत 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 जितकं एक्सेस झालं तर जाऊ देत, पण जितकं मुरवता येतंय तेवढं पाणी आपण इनफिल्ट्रेट करू शकतो. देन रिचार्जिंग दिस थ्रू शाफ्ट. रिचार्जिंग थ्रू शाफ्ट म्हणजे बोरहोल सारखेच शाफ्ट घ्यायचे आपण जमिनीमध्ये, जशी बोरहोल कन्स्ट्रक्ट करतो त्या पद्धतीनं शाफ्ट घ्यायचे आणि त्या शाफ्ट मध्ये पाणी सोडायचं, म्हणजेच रिचार्जिंग होईल. रिचार्जिंग मेकिंग पर्कोलेशन टँक, म्हणजेच टँक कन्स्ट्रक्ट करायचे, या पीठ सारखेच टँक कन्स्ट्रक्ट करायचे की ज्याच्यामधून पाणी पर्कोलेट होऊन जमिनीमध्ये आत इनफिल्ट्रेट होईल. So in this way we can recharge the groundwater. ग्राउंड मध्ये पाणी आपण या पद्धतीनं मुरवू शकतो किंवा रिचार्ज करू शकतो. व्हॉट इट एव्हरीवन? कोणकोणत्या पद्धतीनं? बोरहोल्सनी, वेलनी, पीट कन्स्ट्रक्ट करून, ट्रेंचेस कन्स्ट्रक्ट करून, शाफ्ट आणि पर्कोलेशन टँक, अशा पद्धतीचे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करून किंवा वेल ट्रेंचेस कन्स्ट्रक्ट करून आपण रिचार्ज करू शकतो, ग्राउंड वॉटर रिचार्ज करू शकतो. So importance of rainwater harvesting. What are the importance? Rainwater harvesting plays an important role in agriculture. बरोबर आहे. साठवलेलं पाणी आपण जमिनीसाठी वापरू शकतो, शेतीसाठी. येस सर. जर तुमच्या घराच्या परसबागेमध्ये जर तुम्ही हेच साठवलेलं पाणी वापरून तुम्ही बऱ्याच प्रकारच्या व्हेजिटेबल्स लावू शकता तुमच्या घराच्या पाठीमागं, की ठीक आहे. जर तुम्ही विलेज मध्ये असाल जिथं जागा नसेल अशा केसमध्ये ठीक आहे, पण काही ठिकाणी जागा असते. ऍज पर बिल्डिंग बायलॉज तुम्हाला पाठीमागच्या फ्रंट साईडला बॅक साईडला जागा सोडणं गरजेचं आहे, फ्रंट मार्जिन साईड मार्जिन. त्या केसमध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स लावून या पाण्याचा वापर करू शकता. युजफुल फॉर अर्बन एरिया. अर्बन एरियासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून साठवलेलं पाणी आपण काय करू शकतो, वापरू शकतो. मग ते गार्डनिंग साठी वापरू शकतो. that water maybe we can use for the car washing. that water we can use for the flushing the toilets. म्हणजे टॉयलेट फ्लश करण्यासाठी, गार्डन ला पाणी देण्यासाठी, या पद्धतीसाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगनी स्टोअर केलेलं वॉटर वापरू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू सेव्ह वॉटर फॉर फ्युचर. इम्पॉर्टन्स काय आहे रेन वॉटरचा?
ते फ्युचरमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो, की जे आता आपण पाहिलं गार्डन, कार वॉशिंग, टॉयलेट फ्लशिंग या सर्व गोष्टींसाठी आपण सेव्ह केलेल्या वॉटरचा वापर करू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह रेन वॉटर हार्वेस्टिंग थ्रू टेक्निकल अँड फायनान्शियल प्रॉस्पेक्ट. डॅम मध्ये स्टोअर केलेलं पाणी सिटीमध्ये आणायचं म्हटलं तर काय करावं लागेल हो? डॅम मध्ये स्टोअर केलेलं पाणी सिटीमध्ये जर आपल्याला घेऊन यायचं म्हटलं तर काय करावं लागेल? येस सर. पाईपलाईन. पाईपलाईन करावी लागेल, लिफ्ट त्यासाठी इरिगेशन, खर्च येणार. लिफ्ट इरिगेशन करावी लागेल, मोठे पंप वापरावे लागतील. मग जर तेच पाणी जर आपण रेन वॉटर आता कमी प्रमाणामध्ये करेल स्टोअर, पण नक्कीच आपल्या स्वतःच्या गाव, स्वतःचं घर या गोष्टी तर आपण पूर्णपणे रेन वॉटर हार्वेस्टिंग वरती चालवू शकतो. आणि काही दिवसांनी लक्षात ठेवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा कन्सेप्ट मस्ट असेल प्रत्येकाला. आधार कार्ड मस्त आहे ना? आहे की नाही? हो. रेन वॉटर हार्वेस्टिंग. मी भांडणार, तुम्ही म्हणणार माझ्या हातातली पाण्याची बॉटल सुद्धा तुम्ही विस्कवून घेऊ शकता. असे दिवस येतील त्यावेळी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज असेल, कारण का आपल्याला अजून त्याची किंमत माहित नाहीये. सो रेन वॉटर हार्वेस्टिंग इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट, बट वी आर नॉट फॉलोइंग. पण तो नक्की आपण फॉलो करेल. ओके, सो टेक्निकली आणि फायनान्शियली दिस इज दी फिजिबल. So that is the importance of this rainwater harvesting. Okay, here end of the part of the water management. Okay, so today we will stop here, and remaining part we will see in the next lecture.